बातमीचा दणका तसेच रास्ता रोको इशारा नंतर राज्य महामार्ग विभाग झाला जागा। आगामी कुंभमेळा पाहता प्रशासकीय अनास्था, जनतेत नाराजी। डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय महामार्ग विभागानं आंदोलनकर्त्यांना पत्र पाठवून 24 तारखेपर्यंत संपूर्ण कामे मार्गी लावण्याचं आश्वासन दिल्यानं नागरिकांची समाधान व्यक्त केला। या संदर्भात वेळोवेळी 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज बातमी प्रसारित करून नागरिकांच्या हिताची बाजू मांडून धरलेली होती। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळे एका माणसाचा जीव गेला असून आजपर्यंत विभागाला जाग आली नव्हती। सामाजिक कार्यकर्ते, गावकऱ्यांनी रास्ता रोकोचा गर्भित इशारा दिला, तसेच पत्रकारांनी वेळोवेळी बातमी लावली तेव्हा कुठं प्रशासनाला दखल घेतली। पोलीस प्रशासनाने देखील रस्त्यावर अवैध वाहने उभी राहणार नाहीत याकडे जातीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। आगामी कुंभमेळा पाहता सप्तशृंगी गडावर मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होईल या दृष्टिकोनातून रोडमॅप व्यवस्थित आखण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे। या गंभीर घटनेची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी प्रांत दिंडोरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पत्र देत चांगलं झारेवर धरलंय। तसेच वनी ते पिंपळगाव बसवंत रस्त्यांसंदर्भात चौपदरीकरण लवकर कामे करण्याचे आदेश दिलेत। वाहतूक कोंडी, रस्ते सुरक्षितता चांगली होण्यासाठी नागरिक व वाहनधारकांना सोयीचं होईल असं पत्रात नमूद केलंय। तसेच वनी रस्त्यावरील बेशिस्त वाहने वाहतुकीसाठी अडथळा अतिक्रमणावर कारवाई करणं, संगमनेर फाटा ते सापुतारा मार्केट कमिटीपर्यंत रस्ता दुभाजक, गतिरोधक टाकण्याचे आदेश दिलेत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी महेंद्र लोढा, नितेश ताडगे, वनी।